नमस्कार. अलिबागला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलाय ना, तशीच इथली खाद्य संस्कृती सुद्धा कमाल आहे. श्रावणात शाकाहारीच का खावं यामागे जसा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसंच या महिन्याला एक समृद्ध परंपरा आहे. म्हणूनच अशाच काही पारंपरिक रेसिपीजची ओळख करून देणारी ही सिरीज, ज्याची सुरुवात आपण घरापासूनच करतोय. पहिलं वहिलं खास असतं असं म्हणतात ना, म्हणूनच काकूंकडून माझ्या आवडीच्या 2 पारंपरिक रेसिपीजनी सुरुवात करूया. चला. नवी सिरीज आहे, नवा प्रयत्न आहे, म्हणून हक्काच्या घरापासूनच सुरुवात करते. साष्टेंच्या जावा जावा आज आपल्याला मस्त पारंपरिक 2 पदार्थ दाखवणार आहेत. काकूंनी हसायलाच सुरुवात केली आहे. मजा येणार आहे आजच्या एपिसोडला. पहिलं आहे कोबीचं भानवलं आणि दुसऱ्या आहेत दुधातल्या आळूवड्या. आज भानवलं पूर्वीची लोक भानवलं बनवायची ते बनवतं. आता कोबीचं भानवलं. त्याच्यासाठी काय काय साहित्य? कोबी, नंतर बेसन, तीळ, गाजर, मटार, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, खोबरं आणि तांदळाचं पीठ आणि गूळ, मीठ, तिखट असं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हा मिश्रणाचा डब्बा आहे. हा हल्ली सगळीकडे बघायला मिळत नाही. म्हणजे आमच्यासारख्या ज्या मुली आहेत त्या पटापट हा डबा उचलला, ते टाकलं, हे टाकलं, असं टाकतो. पण असं नव्हतं. पूर्वीच्या काळी हे मिश्रणाचे डबे वापरले जायचे. ह्यामध्ये तिखटाचे सगळे, फोडणीचे सगळे पदार्थ एकाच डब्यामध्ये मिळायचे, हो की नाही? हे असं पारंपरिक काही घरामध्येच बघायला मिळतं मिश्रण. पण करूया सुरुवात. करूया. प्रथम कोबी घेते मी. हा, कोबी छान बारीक कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मटार. कोणाकडून शिकलात का हा पदार्थ? नाही, सासरी पण नाही आणि माहेरी पण नाही. असंच स्वतः काहीतरी करायचं म्हणून मी करत बसले आणि ते भानवलं बनलं. अच्छा. गाजर, गाजर मध्ये मिरची सुद्धा होती ना? हो, मिरची होती. सॉरी, सांगायचं राहिलं. नाही, असू दे. टोमॅटो टाकलाय काकींनी. आपण जे न्यूट्रिशन्स म्हणत असतो सगळे रंग खात नाही. हा, आणि भाज्या, बरोबर, मुळात भाज्या खात नाहीत मुलंही, म्हणून ते एकत्र करून त्याचं मिश्रण केलं की ते खाल्लं जातं. हा सोपा उपाय आहे. मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा सोपा उपाय. आणि त्यातून सगळे रंग असल्यामुळे सगळे न्यूट्रिशन सुद्धा पोटात जातात. कलरफुल ते दिसायला किती छान दिसतं ना, रंगीबेरंगी. कढीपत्ता होता, त्यात तिळही होतं, खोबरं घातलं. वा, हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हो. आता मी तिखट टाकणार आहे. गूळ टाकलाय ना आपण? हो, गूळ टाकला. आणि आता हिंग टाकते. हा पदार्थ काही विशेष सणांना वगैरे बनवतात? नाही, क्वचितच लोक ब्राह्मण, सोनार आणि तांबट हीच लोक बनवलं खातात म्हणजे बनवायचं हे बनवलंच जात नाही. हे किचकट काम. हे म्हणजे असं करण्यापेक्षा आम्ही त्या वड्या करू कोबीच्या. यात आता मसाला, बेसन आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. पारंपरिक कोबीच्या भानवल्यामध्ये हा ट्विस्ट तुम्ही ऍड केला ना, म्हणजे मटार, गाजर. हा, म्हणजे रत्नागिरी, मुंबई आणि अलिबाग ह्याचं सगळं संमिश्रण या पदार्थामध्ये आलंय. तेलात राई टाकून अशी तडतडवलेली आहे मस्तपैकी. आणि आता त्यावर आपण जे मिश्रण एकत्र केलंय त्याला काकू थापून घेत आहेत. ओके. हात भाजतो का हो? ओके. अच्छा. वडीमध्ये आपण ताटामध्ये टाकून नंतर ते वाफवतो. हे डायरेक्ट टाकले पॅन? डायरेक्ट. आणि त्याला तेल गरम असणं हे महत्वाचं आहे ना? हा, तेल महत्वाचं आहे. म्हणजे गरम हवंय तरच ते व्यवस्थित होईल. ते नंतर मी उलट पण करते. झालं. हो. ओके. आता हे किती वेळ ठेवायचं आपल्याला? 20 मिनिटं शिजेल. ओके. 20 मिनिटं वाट बघावी लागणार आहे. काकूंनी बनवलेलं भानवलं शिजण्यासाठी गॅसवर ठेवले आणि त्याचा असा खमंग सुगंध सुटला ना, घमघमाट येतोय अक्षरशः. ते शिजेपर्यंत थोडासा वेळ जाणार आहे. तोपर्यंत आपण आळूच्या वड्या शिकून घेऊया. आळूच्या वड्या नाहीयेत ह्या, ऍक्च्युली दुधातली आळूवडी. थोडी पारंपरिक रेसिपी आहे, त्याला थोडा ट्विस्ट आहे. बघूया नक्की काय करायचंय ते. करूया. काय काय घेतलं यासाठी? अळूची पानं घेतलेली आपण, बेसन घेतलेलं आहे, हळद, हिंग, रपूड, मसाला आणि मीठ, कोथिंबीर,
पांढरे तीळ आहे इथे ओके आणि चिंच आणि गुळ त्याचं पाणी आहे ते कोळ काढले. आणि हे काय हे मेन म्हणजे नारळाचं दूध आहे, ह्याच्यातच आपल्याला शिजवायची आहे. ओके म्हणजे दुधातल्या आळूवड्यात नारळाचं हा, दूध दूध आहे आहे, त्याच्यासाठी नारळाचं दूधच वापरायचं. ओके अच्छा. आणि हे आपण सगळं आता- आपल्याला मिक्स करायचंय ना? हो हो, मिक्स करायचंय सगळं आपल्याला. आमच्या काकू हुशार आहेत, हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय. त्याचं मिश्रण सुद्धा इथे रेडी आहे. सो आपला वेळ जरा वाचावा म्हणून त्यांनी ही आयडिया केली आहे. तर आता हे आपण पानांना लावणार. हो हो. इथे आळूची पानं जी घेतलीत काकू ते हे हा, काय त्याची देठ काढून घेतले, हे काढून शिरा असतात ना त्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या. आणि आपण ह्या बाजूने लावता, ह्या बाजूला लावायचं आपण त्याला. मिश्रण कधीही लावताना या बाजूला लावायचं. अच्छा म्हणजे ही बाजू जरा गुळगुळीत हा, त्यामुळे हा, लागणार गुळगुळीत. नाही ना? हा, हा. आणि दिसायला पण आणि व्यवस्थित ते आपलं बाइंडिंग होतं त्याच्याने. ओके ही बाजू दिसायला सुंदरच आहे, त्याला कशाला अजून छान बनवायचं ही जरा. आणि मी ती रेसिपी शिकली माझ्या सासूबाईंकडून. ओ अच्छा सासूबाईंकडे. हो, आता आपण हे लावून घेऊया. ओके काकू तुमचं माहेर मुंबई विक्रोळी. ओके तिथे काही अशा आई वगैरे बनवायची अशा पारंपरिक काही नाही, हा पदार्थ मी इथे आल्यावरच शिकली. इकडेच साष्ट्याकडे. साष्ट्यांकडे, कारण इथे नारळाचं प्रमाण भरपूर आहे. मुंबईत नारळ काही आपल्याला जास्त मिळत नाही आणि हा पदार्थ जास्त करून मुंबईपेक्षा इथेच जास्त आहे. बरोबर कोकणातला जास्त हा हे आहे. हो बरोबर. खोबऱ्याचा वापर शक्यतो कोकणात कोकणामध्ये केला जातो, कारण नारळाचं उत्पन्न जास्त आहे कोकणामध्ये. अलिबागला तर काय वाड्या म्हटल्यावर आम्ही पण साष्टे वाडीत राहतो असं म्हणाल ना तुम्ही लगेच. आळूच्या प्रत्येक पानाला मागच्या बाजूने अशी पिठाची लेअर लावून घ्यायची. पानं मात्र उलटसुलट ठेवायची आणि मग त्यांचा घट्ट रोल वळून घ्यायचा. आपण युजली जेव्हा आळूवडी करतो असा रोल करतो तेव्हा ती आधी वाफवून घेतो मग कापतो. आता आपल्याला तो आधी तसं करायचं नाही आहे, आपल्याला कापून घ्यायची आहे आणि आणि मग मग तेलामध्ये टाकायची आहे. आणि किती मी म्हटलं ना ट्विस्ट आहे तो हा. इथे ते रोल तयार करून कापून झालेत. पुढची प्रोसेस बघण्यासाठी आपण गॅसकडे जाऊया. पॅन मध्ये तेल थोडं गरम करून त्यावर वड्या अशा लावून घ्यायच्या. बाजूने नारळाचं दूध हलकेच सोडायचं. कालवलेलं जे उरलेलं पीठ असतं ना ते पण पाणी घालून त्यावरच ओतायचं. चिमूटभर मीठ घालून वड्या झाकण ठेवून दोन्ही बाजूनी खरपूस शिजवून घ्यायच्या. 10-15 मिनिटात आपल्या दुधातल्या आळू वड्या तयार होणार आहेत. तर येस चला. श्रावणात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. तो फील घेण्यासाठी आम्ही काकूंच्या बागेत बसलोय. मस्त छान सगळीकडे हिरवळ आहे आणि सोबत हे दोन पारंपरिक पदार्थ ज्याचा घमघमाट अक्षरशः घरामध्ये ना त्याच्या सुगंधाने अशी भूक चाळवली जात होती आणि राहवत नव्हतं, म्हणून फायनली आम्ही असे घेऊन बाहेर आलोय. कोबीचं भानवलंय आपल्या सोबत आणि ते चाखून बघणार आहे. ते असं छान खरपूस व्हायला लागतं ना, छान खरपूस तळसलं गेलं तरच ते अजून जास्त चांगलं लागतं. त्यामुळे खरं सांगायचं मी खरंच सांगते. पण मला नेहमीच काकूंच्या हातचं भांडवलं खूप आवडतं आणि जसं नेहमी होतं ना तसंच झालंय. अप्रतिम, खूप छान. आणि याच्यात जसं काकूंनी मगाशी सांगितलं खूप पौष्टिक पदार्थ आहे, त्यामुळे मुलांना खाण्यासाठी पण खूप उत्तम पदार्थ आहे हा. नक्की करून बघा. आणि मच्छीची आठवण येत नाही. सगळ्यात महत्वाचं हेच आहे, मच्छीची आठवण येत नाही, ती येऊ नये म्हणून श्रावणातले हे पारंपरिक पदार्थ एकदा नक्की करून बघायला हवेत. आणि अरे वा, सुंदरसं फूल इथे सजवलंय काकूनी. तेही बागेतलंच ना? ही दुधातली आळूवडी. आपण बघू शकतो की नारळाच्या दुधाचं ते जे काय मिश्रण घातलं होतं ते छान असं खरपूस झालंय है ना. आणि ती चमच्यानीच खायला हवं असं काही नाही ना? हाताने खाल्लं तर नाही तर काय, ते तुकडा बिकडा नीट पडला नाही. मला मोठा घास घ्यायचा आहे. वा मस्त, खूप छान झालं हे. खरंच खूप छान आहे. संपवून टाक सगळं. मी खूप दिवस म्हणते हे खायचंय पण काही योग येत नव्हता. या निमित्तानं आलाय. तुम्ही खाऊन बघा ना. खूप हा खूप हा.
जाऊबाईंकडनं पोचपावती मिळाली की बरं वाटतं ना. त्या अशा हळूच कसं झालंय असं खुणवतायत. मस्त छान आहे, मस्त. छान. दोनही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही आधी हे कोबीचं भानवलं किंवा दुधातली आळूवडी कधी खाल्ली आहे का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला अशा पारंपरिक सगळ्या पदार्थ रेसिपीज जर बघायच्या असतील तर युट्यूबला फ्रायडे फिल्म प्रोडक्शन आणि फूडी फ्रायडे या दोन्ही चॅनलवर तुम्ही या सगळ्या पारंपरिक रेसिपीज बघू शकता, शिकू शकता. त्यामुळे या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय इंस्टाग्रामवर सुद्धा फूडी फ्रायडे आणि व्हॉट्सअप अलिबाग या दोन्ही पेजवर तुम्ही या रेसिपीज बघू शकताय. त्यामुळे आमच्या कॉन्टेंटला बघण्यासाठी, आम्हाला फॉलो करण्यासाठी नक्की इंस्टाग्रामवर फूडी फ्रायडे आणि व्हॉट्सअप अलिबाग या दोन्ही पेजला फॉलो करा. थँक्यू. आजचे दोनही पदार्थ माझ्या आवडीचे होते आणि मला खात्री आहे तुम्हाला हे कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाहीत. मलाही नाही मिळत. त्यामुळे मला ते खाण्यासाठी साष्टे काकूंकडेच यावं लागतं. पण आज या सिरीजच्या माध्यमातून हे दोन्ही पदार्थ मी शिकले. तरी सुद्धा तुम्ही घरी बनवलेत की मला डबा पाठवायचा. पण इतकं छान आम्हाला सगळ्यांना शिकवल्याबद्दल आपल्या कार्यक्रमाचे जे स्पॉन्सर्स आहेत कस्तुरी मसाले यांच्याकडून हे छोटंसं गिफ्ट हॅम्पर तुम्हाला दोघींना. आणि यात बऱ्याचशा वस्तू आहेत काकू. थालीपीठ. हो, थालीपीठ. बरोबर. कस्तुरी मसाल्यांचं थालीपीठ किती प्रसिद्ध आहे. कस्तुरी मसाले म्हटल्यावर थालीपीठ बरोबर काकूंना माहिती होतं. त्यामुळे हा मसाला आहे आपला लाल तिखट. तुम्ही मगाशी म्हणालात आळूवडी करताना घरगुती मसाला, तसाच हा मसाला आहे जो खूप प्रसिद्ध आहे, खूप आवडतो लोकांना. मसाला आहे हा. तर हे थालीपीठाचं पीठ आहे, हे प्रसिद्ध आहे कस्तुरी मसालेवाल्यांचं. त्यानंतर ही आहे तिळाची चटणी, जी पौष्टिक असते. मला वाटतं काकांना डायबिटीज आहे त्यामुळे त्यांनाही चालेल. त्यानंतर हे डिंकाचे लाडू अर्थात हे तर पौष्टिक असतात, ज्यामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा आहेत. आणि हे आहे लिंबाचं गोड लोणचं, आवडीचं. म्हणजे वरण भात, दुधातली आळूवडी आणि लिंबाचं लोणचं. तुमच्याकडे सुद्धा अशी पारंपरिक रेसिपी असेल आणि तुमची सुद्धा अशी जोडी असेल, जावाजावांची, सासू सुनेची, माय लेकीची, अगदी मैत्रिणींची, मित्र-मैत्रिणींची सुद्धा चालेल. तर आम्हाला तुमच्या रेसिपीज नक्की पाठवा. आम्हाला तुमच्या घरी बोलवा. आम्ही नवीन नवीन रेसिपीज प्रेक्षकांना दाखवण्यासाठी तुमच्या घरी नक्की येऊ. आम्हाला कमेंट मध्ये लगेच कळवा.